क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल लॉंग ऑफ वरती आणि दुसरा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये मात्र आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. मोरे इलेव्हन पळसपे संघाकडून प्रथम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती राजू ठाणगे गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल ऐरोली कोळेवाड्याकडून आभी. रनअपचा जर विचार केला तर अगदी फक्त आणि फक्त 5 ते 6 पावलांचा रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू राजूचा टाकला जातोय. अभिचा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न फटका मात्र फसलाय. इथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली पहिल्या चेंडूवरती अभिची विकेट पाहायला मिळते आणि पहिल्या चेंडूवरती ऐरोली कोळीवाडा या संघाला लागतं एक अवघड नक्षत्र विकेटचं पतन. वेळेचं बंधन असणाऱ्या आजच्या दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण 7 मॅचेस कंप्लीट करायच्यात. अगदीच आपण पाहिलं तर स्पर्धेला मात्र आपल्याला सुरुवात करण्यासाठीच उशीर झालाय. त्यामुळे वेळेचं बंधन असणारे 5 षटकही आपल्याला आयोजन कमिटीच्या माध्यमातून कळवण्यात येते की 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायला लागतील. त्यामुळं आयोजन कमिटीच्या विनंतीला अगदी त्या ठिकाणी मान देऊन तुम्हाला ही 5 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करावी लागतील. आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंच विजय बालाजी आणि मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अभि परब सरांना. इथे पहिल्या चेंडूवरती राजू ठाणगे एक चांगला फसवा चेंडू टाकत मात्र विकेटचं पतन झाले. अभि मैदानाच्या बाहेर गेलेत आणि इथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं एक चांगला चेंडू जो सोहम जोशी फलंदाजीसाठी आलाय ना त्याच्यासाठी पहिला चेंडू डॉट चांगला आहे. म्हणजे इथे एक चांगल्या प्रकारची सुरुवात आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळते. 5वे चेंडू टाकत असताना आता मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर येऊन आला तसा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय चेंडूला. चेंडू भीर 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 करत सीमा रेषा पार उत्तुंग गगनभेदी षटकार. पाहायला मिळालाय. अगदीच धावांना आकार देण्याचं काम 3ऱ्या चेंडूवरती झालंय. वेळेचं बंधन असणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे वेळ अतिरिक्त तुम्ही वाया घालवू शकत नाहीत. प्रत्येक चेंडू पाठीमागे तुम्हाला टीम्स मीटिंग घेता येणार नाहीये. रिव्हर्शिपचा असर काढण्याचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत असताना परंतु झेल सुटलाय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगानं 2 धावा पूर्ण झाल्यात. धावफलक आता आकार घ्यायला लागले. आक्रमण चढवण्याचं काम चालू केलंय आणि ही कामगिरी मात्र सोहम जोशी आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय. गोलंदाजाला मात्र आता या 2 चेंडूंवरती आक्रमक फटके खेळत असताना त्याने फलंदाजीचा जो आक्रमक पावित्र्य आहे ना तो धारण केलाय आणि इथे मात्र त्याने इरादे स्पष्ट करत असताना फलंदाजी मोठे स्ट्रोक खेळायला प्रारंभ केलाय. दरम्यान इथे सुद्धा पाहायला मिळतोय सीमारेषेच्या दिशेने चेंडू जात असताना वन बाउंड चेंडू सीमारेषा पार धावा मिळतील 4 येईल चौकार.
धावपलकावरती पाहायला मिळत आहे, जिथे पहिल्या 2 चेंडूंवरती एक विकेटचं पतन आणि एकही धाव नव्हती ना, इथून मात्र 3 चेंडूंवरती आक्रमक आणि सोहमनं फलंदाजीचा क्लास दाखवून दिला. आता मात्र शेवटचा चेंडू आपल्याला गुड स्पॉट लेंथवरती चेंडू आदळताना पाहायला मिळतोय आणि एक चांगला चेंडू शेवटचं षटक शेवटचा चेंडू आपल्याला या षटकातील पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 1 षटक 12 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून दुसरं षटक म्हणजे पॉवर प्लेचं षटक. अतिरिक्त एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. 3 क्षेत्ररक्षक मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. आता मात्र कर्णधार कोणावरती विश्वास ठेवून चेंडू कुणाच्या हातामध्ये दिला जाईल. एका बाजूने जर पाहिलं ना, तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा म्हणजे महत्त्वपूर्ण एक धाव फलकाला आकार देण्याचं काम नक्की जिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सोहम जोशीच्या माध्यमातून झालंय. सलामीला आलेला शिरीन आणि सोहम अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पाच षटकं टाकण्यासाठी फक्त आणि फक्त 20 मिनिटांचा टाइम असणार आहे. त्यामुळं या गोष्टींकडं नक्कीच दोनही संघांना लक्ष देणं फार गरजेचं असणार आहे. दुसरं षटक घेऊन राहुल गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. पंचांना पार करून पहिला चेंडू टाकलाय. अतिरिक्त उसळी घेणारा आणि अगदी जर पाहिलं तर आडव्या हाताने खेळून काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तिथे मात्र थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण. बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्यात. उशिरानं फेकी होताना पाहायला मिळतीये. महत्वपूर्ण 2 धावा घेतल्यात आहेत. चोरट्या धावा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. 14 धावा धावफलकावरती. 7 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही पहिल्या 17 जर आपण पाहिलं ना तर 23 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. आकार धावफलकाला चांगलं देण्याचं काम झालंय. पहिला सामना जो होता आपण पाहिलं श्रीपती बाबा क्रिकेट क्लब उमरोली हा संघ मात्र तिथून पहिल्या फेरीचा सामना जिंकून दुसऱ्या फेरीसाठी सज्ज होताना पाहायला मिळेल. दरम्यान आकाशाचा वेध घेत असताना चेंडू तिथे आहे. लेग स्लिपच्या माध्यमातून झेल टिपला जाईल. धक्का क्रमांक 2 पाहायला मिळेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. मोर्या 11 पळसपे संघ गोलंदाजी मार्कवरती राहुल बयेकर असताना ऐरोली कोळीवाडा संघाला लागलेला दुसरा धक्का. श्री विवेश शेळके यांचं या ठिकाणी आगमन होतंय. तर त्यांना विनंती असेल की आपण येऊन आमच्या समालोचन कक्षाशी जोडले जा. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला पाचारण केले जाते. माननीय श्री विवेश शेळके. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय जिथे विकेटचं पतन झालंय आणि आता सोहमच्या जोडीला आपल्याला अनिकेत साळुंके नवीन बॅटर पाहायला मिळतोय. परंतु इथे मात्र अगदी पाहतोय आपण उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर चेंडू टाकून अगदीच आपल्याला इनस्विंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि निर्धाव अर्थातच डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. सुरेल प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती राहुल बयेकर गोलंदाजी करत असताना त्याने 3 चेंडू टाकलेत. एका विकेटचं पतन झालंय. एक डॉट चेंडू आलाय आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा. पुन्हा एकदा उजव्या एटीच्या बाहेर येऊन सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु कमालीची गोलंदाजी. जिथे पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात ना, इथे मात्र या षटकामध्ये धावा रोखण्याचं काम केलं जात आहे. राहुलची एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटपर्यंत फलंदाजाला फॉलो केलं जात आहे आणि मग मात्र अचूक टप्प्यावरती टिच्चून गोलंदाजीचा मारा. पुन्हा एकदा लगातारचा 3रा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. कम्मालीची गोलंदाजी पाहायला मिळते. कम्मालीचं षटक हाताळत असताना पहिलं षटक जरी महागडं ठरलं असलं ना, तरी दाखवून दिलंय कमबॅक कसं करावं, पुनरागमन कसं असावं. खोलवर पद्धतीचा चेंडू. इथे काय पाहायला मिळतंय? विकेटचं पतन. फक्त यष्ट्या उद्ध्वस्त केल्या नाहीत, फलंदाजाचं घरटं जाळून पोळून टाकण्याचं काम केलंय. फर्निचर डिसमिस.
आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आपल्याला 14 धावा पाहायला मिळत आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका. ऑनफिल्ड पंचांना विनंती असेल, आपल्याला विजय बालाजी पाहायला मिळत आहे तिथे. आपण 20 मिनिटांमध्ये अगदी त्या 2 संघ आहेत ना, तर दोनही संघांना त्या ठिकाणी सूचना द्यायची आणि 20 मिनिटांमध्ये ही जी इनिंग आहे ती इनिंग कंप्लीट करायची आहे. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती राजू ठाणगे पुन्हा एकदा आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. इथे मात्र आता मैदानावरती थोडंसं सावल्यांचं आच्छादन चांगल्यापैकी पाहायला मिळतं. दरम्यान स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आकाशाला गवस निघालं, चेंडू सीमारेषा पार, एक दणदणीत खणखणीत आक्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे एक सोमच्या बॅटमधून येतोय उत्तुंग घणाघाती षटकार. मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र अंगाचा वेध घेणारा चेंडू, छोटी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु थांबवलंय फसलिपच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आता मात्र इथे कमबॅक झाले राजू ठाणगे यांचं. पहिल्या षटकामध्ये पहिलं षटक हाताळत असताना 12 धावा खर्च केल्या होत्या. इथे दुसरं षटक टाकत असताना पहिल्या चेंडूवरती समोरच्या दिशेनं अगदीच साईड स्क्रीनच्या वरून आपल्याला षटकार पाहायला मिळालाय. सफल होऊन काय फटका सजवलाय, अगदीच प्रेक्षकांच्या मस्तकावरती दस्तक देत असताना चेंडू सीमारेषा पार, येईल षटकार षटकार षटकार. ते मात्र ऐरोली कोळीवाडा या संघानं एका बाजूने आक्रमण चढवलं. इथे झेल होण्याची संधी आणि नक्कीच रिव्हरशिपचा स्ट्रोक, जिथे अगर सीधी उंगली से घी निकल रहा है तो उंगली को टेढ़ी करने की जरूरत है नहीं. आणि इथंच आपल्याला तेच पाहायला मिळालं. जी चुकी करायला नको होती ना, ती चुकी आपल्याला सोहम जोशीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जिथे अगदीच आपण पाहिलं तर सरळ हाताने धावा येत होत्या, तिथे आडव्या बॅटनं रिव्हरशिपचं अस्त्र वापरण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःची विकेट मात्र गमावून बसलाय सोहम. येते या मॅच मधील 4थी विकेट. चोवीस धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 राजू ठाणगे यांचं प्रगतीपथावरती असताना टोटल 26 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि 24 या आकड्यावरती मात्र जर पाहिले तर सोहम जोशी हा धावा करून मैदानाच्या बाहेर परतलाय. म्हणजे त्या खेळाडूने एक महत्वपूर्ण इनिंग मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीच्या माध्यमातून साकारली आहे. नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय मनोज. खोलवर पदीचा टाकला जाणारा चेंडू, अगदीच वायडिश यॉर्कर म्हणावं असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तिथून सरळ यष्टी रक्षकांच्या हातामध्ये विसावतोय आणि डॉट पद्धतीची सांगता करतोय. कमबॅक केलंय राजू ठाणगे या खेळाडूनं. 2 षटकार आल्यानंतर मात्र विकेटचं
पतन होत असताना आता रिव्हर्शिपचा स्ट्रोक, नो चान्स. चेंडू सीमारेषेच्या दिशेनं जात असताना पॅरल स्ट्रोक पाहायला मिळतोय. इट्स अ परफेक्ट ग्राउंडेड शॉट. चेंडू सीमारेषा पार, एक महत्वपूर्ण चौकार मात्र इथून आल्यासरशी आपल्याला मनोज चव्हाणच्या बॅटमधून पाहायला मिळते. राजू ठाणगेचं हे षटक सुद्धा आपल्याला एक थोडस महागडं षटक पाहायला मिळते. धावफलक तब्बल जाऊन पोहोचतंय ते 30 धावा. नका टीम्स मीटिंग वारंवार घेणं, मात्र त्या ठिकाणी आपला उशीर खूप होतोय, त्यामुळे विनंती असताना जास्त वेळ घेऊ नका. 20 मिनिटांमध्ये आपली 4 षटकं मैदानाच्या आतमध्ये टाकून झाली पाहिजेत. आणि जर ती 4 षटकं 20 मिनिटांमध्ये टाकून झाली नाहीत ना, तर मग तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. हा निर्णय मात्र इथून आयोजन कमिटीकडून पोहोचवण्यात येतोय. चला लाईट्स ऑन करायच्यात प्लीज. अंधाराचं सावट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय, त्यामुळं आता मैदानाच्या आपल्याला चहू बाजूनी मात्र इथे प्रकाश दिवे प्रकाशमान होताना पाहायला मिळतील. लाईट्स ऑन केल्या जात आहेत. ऑनफिल्ड पंचांना विनंती असेल की थोडं थांबा. चला आता मैदानावरती जे अंधाराचं सावट होतं ते सावट सुद्धा आपल्याला दूर होताना पाहायला मिळते आणि मैदानाच्या चहू बाजूनी अगदीच लख प्रकाश. नाईट्स मॅच अगदी जर पाहिलं ना तर शुभम सर, रात्री स्पर्धा भरवण्याचं कारण म्हणजे उन्हाळ्याच्या मॅचेस असतात. अगदी जर पाहिलं ना तर उन्हाचा त्रास खेळाडूंना होऊ नये म्हणून त्यावरती या क्रिकेट वेड्या माणसांनी काढलेलं हे सोल्युशन आपल्याला पाहायला मिळते. 4च्या नंतर स्पर्धा म्हणजे उन्हाचं जे सावट आहे ते मैदानावरतून गेलं की सायंकाळच्या सत्रामध्ये 4 वाजता मॅचेस चालू करायचे आणि मग रात्रीपर्यंत ही स्पर्धा चालते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. राजा पाटील षटक क्रमांक 14 घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पहिला चेंडू टाकला जातोय, अंगाचा वेध घेणारा चेंडू, कैपी निगाय कैपी निशाणा पाहायला मिळतोय, परंतु एक धाव मैदानाच्या आतमध्ये बाईच्या स्वरूपामध्ये मात्र आपल्याला येताना पाहायला मिळतीये. फसवा चेंडू टप्पा घेतल्यानंतर अगदीच उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. लेगबाईच्या स्वरूपामध्ये धाव येताना पाहायला मिळते. विजय बालाजी मैदानाच्या आतमध्ये मेन पंचाच्या भूमिकेमध्ये असताना आम्हाला सांगतील 31 धावा धावपलकावरती लागले गेल्यात. पहिलं आणि तिसरं षटक आपण जर पाहिलं तर अगदीच महागडं षटक पाहायला मिळाले. म्हणजे आता इथून चिकाटीची गोलंदाजी करणं मात्र राजा पाटील या गोलंदाजासाठी महत्वपूर्ण असणार आहे. इथे मात्र खोलवर पद्धतीचा फटका, त्याला खोदून काढण्याचं काम केलंय स्वतः. गोलंदाज चेंडू खाली येतोय. कॉटन बॉलची संधी निर्माण झाली होती ती मात्र इथे यशस्वीरित्या पूर्ण होते. धक्का क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळतोय ऐरोली कोलीवाडा संघाला. सन्माननीय अतिथी प्रभाकरजी नाईक साहेब आणि त्यांच्या समवेत विष्णुशेठ भोईर साहेब या स्पर्धेसाठी दाखल झालेत. त्यांना विनंती आहे आपण मंचावरती या. या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि I11 क्रिकेट क्लब डेरवली आयोजित आमदार ट्रॉफी मध्ये आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा अशी आपणास नम्र विनंती. थँक्यू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय विकेटचं पतन झाल्यानंतर मात्र सोहम आपल्याला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला आहे. फलंदाजी मार्कवरती मात्र फलंदाजीचा
तो त्या ठिकाणी ताबा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सोहम सूर्यवंशी कम्मालीची गोलंदाजी पाहायला मिळते. राजा पाटील गोलंदाजी मार्कवरती असताना फसवे चेंडू टाकण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झालाय. अशीच चिकाटीची गोलंदाजी करावी लागेल. 31 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे सुद्धा आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. इलिव्हेशन तेवढं प्रॉपर फटक्यामध्ये पाहायला मिळालं नाही. दरम्यान लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक नेहमी चेंडूला घेतोय, उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत एक धाव मोठा फटका या षटकामध्ये आतापर्यंत पाहायला मिळाला नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु दुसऱ्या बाजूनं जर ऐरोली कोळीवाडा संघाचा विचार केला ना तर आता आक्रमक स्ट्रोक खेळावे लागतील. एक सकारात्मक आव्हान समोरच्या प्रतिस्पर्धी टीमवरती ठेवणं फार गरजेचं आहे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा आपल्याला संपर्क पाहायला मिळत नाही. डॉट चेंडू होते. अजून एक कमालीचा चेंडू आपल्याला गोलंदाज सन्माननीय अतिथी माजी उपसरपंच डेरवली विष्णुशेठ भोईर साहेबांचं शुभागमन या मंचावरती झालंय. साहेबांना विनंती आहे आपण आसनावरती आसनग्रस्त व्हायचं. ओ टू कॉम्बॉक्स. खोलवर पद्धतीचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हच्या फटक्यामधून त्याला खेळून काढले. लॉंगांचा क्षेत्ररक्षक अतिशय वेगानं आलाय आणि फेकी सुद्धा जर पाहिली तर डेंजर झोनवरती फेकी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकच हलकीशी सिंगल आपल्याला पाहायला मिळते. कम्मालीची गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत, फक्त 3 धावा खर्च केल्यात. जिथे धावफलकाला आकार देण्याचं काम ऐरोली कोळीवाडा संघानं केलं होतं ना, त्या धावा मात्र थांबवण्याचं काम इथे मात्र राजा पाटील या गोलंदाजानं केले. शेवटचा चेंडू, परंतु आपल्याला वाईड चेंडू पाहायला मिळतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर बराचसा बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. वाईड चेंडू येतोय. अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू टाकायचा नाही हा निर्धास्त घेऊन अगदी चेंडूवरती बोट फिरवत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय. म्हणून थोडासा वाईड हा चेंडू पाहायला मिळाला, परंतु इथे मात्र झेल होण्याची संधी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, शेवटच्या चेंडूवरती बळीची टाळी. धक्का क्रमांक 6 लागतोय ऐरोली कोळीवाडा संघाला. राजा पाटील सक्सेसफुल होत असताना एक महत्वपूर्ण षटक हाताळत असताना 2 विकेट या ओव्हरमध्ये पाहायला मिळत आहेत. विकेटचं पतन. नक्कीच डीजे मास्टरांच्या माध्यमातून भगवा रंग इथे मात्र सुमधुर गीत लावलं जाते. उद्या जर आपण पाहिलं ना तर 19 फेब्रुवारी आणि हा भगवा ध्वज अटके पार हा झेंडा फक्त महाराष्ट्राच्याच धर्तीवर नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा रोवण्याचं काम करणाऱ्या हिंदवी स्वराज्याचं दैवत छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांची उद्या असणारी जयंती आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आता मात्र टाकायला लागेल आणि इथून मात्र काय करावं लागेल. धावा जर धावपलकावरती पाहिल्या तर 34 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र मोठमोठे आक्रमक स्ट्रोक खेळावे लागतील. शेवटचं षटक घेऊन आपल्याला विनय गावंद गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू टाकला ते लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. इथे मात्र डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. फलंदाजाला संपूर्णतः निस्तब्ध करण्याचं काम केलंय. फलंदाजाला मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील. आक्रमक पावित्र्य धारण करावं लागेल, परंतु गोलंदाजीचं चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. विनय गवंडी हा गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती फसवा चेंडू टाकताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. इथे मात्र पाहायला मिळतोय आपल्याला उजव्या यष्टीच्या बाहेरचा असणारा हा चेंडू. पंचांप आमच्यापर्यंत कळवतील. हवी परब सर हा वाईड चेंडू आहे. उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेरचा चेंडू
संध्याकाळच्या सत्रामध्ये दोन्ही हात जमिनीला समांतर करत मात्र पंचांना सुद्धा इथे व्यायाम करायला लागतोय. हा वाईड चेंडू येतोय. 35 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र आपल्याला बोर्ड पाहायला मिळतोय आणि फलंदाजाचं घट जाळून पळून टाकण्याचं काम केलं जात आहे विनय गवंडीच्या माध्यमातून. फलंदाज बाद. चला मैदानाच्या आतमध्ये जातोय आपण. हितेश नवीन बॅटर पाहायला मिळालाय. अगदीच सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला तो इथे सुद्धा फटका फसला. एलिव्हेशन तेवढं पाहायला मिळत नाही. फुल टॉसचा चेंडू फक्त आणि फक्त एक धाव येते. कमालीचं षटक विनय गवंडीचं शेवटचं षटक पाहायला मिळतंय. वंदितो चेतवा वारे चेतविताच चेतितो. केल्याने होत आहे आधीची केलेची पाहिजे. हे मोठमोठे फटके खेळावे लागतील. सामर्थ्य दाखवावं लागेल. आतापर्यंत तुमच्या लाईफमध्ये जे तुम्ही क्रिकेट खेळत नाही. बिमरचा इथे मात्र रिव्ह्यू पाहायला मिळतोय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. इट्स अ फेअर डिलिव्हरी. निर्धाव आपल्याला त्या ठिकाणी चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. निर्धाव म्हणता येणार ना. एक धाव या चेंडूवरती आली आहे. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक असणार आहेत. धावपलकाचा विचार केला तर 36 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे कम्मालीची गोलंदाजी इथून जर पाहिली ना तर मोर्या 11 प्लस पे संघानं केली आहे. जरी राजू ठाणगेची 2 षटकं महागडी आली असती ना तरी बाकीची जर षटकं पाहिली तर त्या ठिकाणी राहुल भयकर, राजा पाटील आणि विनय गवंडी या 3 खेळाडूंना कम्मालीची गोलंदाजी केली आहे. आता मात्र इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळते. आक्रमण मिड विकेटच्या हातामध्ये मात्र चेंडू जाऊन विसावतोय. चांगलं मात्र तिथे सामर्थ्य क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि धक्का क्रमांक 7वा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चला नवीन बॅटर या लवकर. जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल. उर्वरित पहिल्या सत्रामधील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 36 धावा धावपलकावरती पाहायला मिळाल्यात. कम्मालीची गोलंदाजी अगदीच पाहिलं ना तर विनय गवंडी या गोलंदाजाने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 2 धावा खर्च केल्यात. इथे मात्र काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. राजच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार पाहायला मिळतोय. दणदणीत खणखणीत लांबच लांब षटकार.
धाव फलकाला एक नवसंजीवनी देणारा स्ट्रोक आपल्याला इथे मात्र राजच्या बॅट मधून पाहायला मिळाला. इनॅट नंबर 10 वरती फलंदाजी करत असताना त्याने महत्वपूर्ण स्ट्रोक खेळून काढलाय आणि तब्बल एक आल्या सरशी षटकार ठोकलाय. शेवटचा चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजे अर्थातच दुसऱ्या सामन्यातील पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू आपल्याला विनय गवंडी टाकताना पाहायला मिळत आहे. समोर राज, पुन्हा एकदा मोठा थ्रो खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र उंची जास्त, लांबी कमी आणि पहा इथे काय पाहायला मिळतंय. अगदी साधा सोपा झेल मात्र क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून सोडला जातोय. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत आणि धावफलक जाऊन पोहोचतंय ते तब्बल 44 रन्स, 44 धावा धावफलकावरती. विजयासाठी 30 चेंडू आणि 45 धावांची गरज मोरया 11 पळसपे या संघाला असणार आहे. चला आता विनंती असणार आहे मोरया 11 पळसपे या संघाला की आपण अगदीच आपले सलामीचे 2 धुवाधार फलंदाज मैदानाच्या दिशेने पाठवायच्यात आणि ऐरोली कोळीवाडा संघाला विनंती असणार आहे की आपण आपलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवून घ्यायचंय. पहिल्या 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं टाकणं बंधनकारक असणार आहे आणि जर ही 4 षटकं पहिल्या 20 मिनिटांमध्ये मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाली नाही तर तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये खेळवावा लागेल, याची मात्र नक्कीच नोंद घ्यायची. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. तुम्ही पाहत राहा आई 11 डेरवली आयोजित आमदार चषक 2025. सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी या 2 आमदारांना सन्मानित करणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक 2025. आणि आवाजामध्ये थोडासा बदल करूया. आवाजावरती नक्कीच आवाजाच्या माध्यमातून मायक्रोफोनवरती मी या ठिकाणी आमंत्रित करतोय आज आपल्या बरोबर जोडले गेलेले म्हणजे साथी समालोचक माननीय श्री शुभम म्हात्रे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. 2 मिनिटं डीजे. सत्कार समारंभाकडे आपण बोलतोय. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर माजी उपसरपंच विष्णू शेठ भोईर साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. सन्माननीय दादा सुल यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते उपस्थित मान्यवर विष्णू शेठ भोईर साहेबांचा सन्मान आपण मंचावरती करायचा आहे. आई 11 डेरवली पुरस्कृत आमदार ट्रॉफी 2025 ची ही डे नाईटची टुर्नामेंट आपण पाहतोय. टॉस बॉक्स मध्ये सन्माननीय अतिथी विष्णू शेठ भोईर माजी उपसरपंच डेरवली यांचा सन्मान आपण करतोय. ऑन स्क्रीन वरती आपण पाहताय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. जे मायबाप प्रेक्षक लाईव्ह ही स्पर्धा पाहतायत त्यांचं पुनशा सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि सर्व प्रेक्षकांना विनंती आहे आपण चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर देखील करा. पाहुण्यांचा सन्मान व्यासपीठावरती झालाय. जिथे पहिल्या इनिंगचा खेळ संपला, पहिल्या इनिंग मध्ये टोटल धावा बनल्यात ऐरोली कोळीवाडा टीमच्या त्या 44 आणि इथून 30 चेंडू बाकी असतील आणि मोरया 11 पलसपे टीमला विजयासाठी गरज आहे ती 45 धावसंख्येची. नक्कीच उमरोली संघाला विनंती असणार आहे आपण कुठेही जायचं नाही, कारण यानंतरची मॅच विनर मॅच मात्र नक्कीच जे 2 संघ विजयी असतील त्यांच्यामध्ये खेळवली जाईल. म्हणजे ही इनिंग झाल्यानंतर लगेचच विजयी संघाने नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचे. आणि विनंती असणारे 4 षटकं तुम्हाला कंपल्सरी 20 मिनिटांमध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळावी लागतील. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल आणि जर तसं झालं नाही तर मग मात्र तुम्हाला त्या ठिकाणी आयोजन कमिटीकडून दंडित करण्यात येईल आणि तुमचा एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये म्हणजे तुम्हाला फक्त 4 क्षेत्ररक्षक घेऊन 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करण्यात येईल. ओव्हर टू शुभम सर. धन्यवाद जेडी सर. दुसरा इनिंगला आपण करतोय सुरुवात, जिथे लढत आपल्याला पाहायला मिळते ऐरोली कोळीवाडा आणि त्यांच्या विरोधात संघ आपण पाहतोय तो मोरया 11 पलसपे. 30 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 45 धावसंख्येची. पहिला चेंडू
ओ पहिल्याच बॉल वरती अपील आउट झाली. या क्रॉस बाटनं खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटकट आहे आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर खेळाडू मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आणि इथून पहिला धक्का मिळालाय तो मोरिया 11 पलसपे टीमला. पहिला गोलंदाज आपण गोलंदाजीच्या मार्क वरती मनोज चव्हाण हा गोलंदाज ऐरोली कोलीवाडा टीम कडून मात्र पाहतोय. जिथे पहिला चेंडू अगदी पायावरती लागला होता. भरपूर अपील देखील ऐरोली कोलीवाडा टीमच्या माध्यमातून झाली होती, परंतु बॅटकट असल्या कारणाने ती पंचांनी अपील फेटाळून लावली. परंतु त्यानंतर मात्र रनआउटची एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामध्ये मात्र संदीप मालकर या खेळाडूला बाद व्हावं लागलं. पहिला धक्का मिळाला तो मोरिया 11 पलसपे टीमला. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती सिद्धांत म्हात्रे मैदानात. पहिलाच फुल टॉस होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पहा, लाऊड अपील आणि यावेळेस मात्र पंचांनी बोट वर केलाय. LBW च्या स्वरूपात आणखीन एक मोठा धक्का मिळतोय तो पलसपे टीमला. फलंदाज सिद्धांत म्हात्रे बॅक टू दी पवेलियन. कनेक्शन चांगलं झालं नाही आणि त्या ठिकाणी मात्र LBWच्या स्वरूपात सिद्धार्थ मात्रेला मागे परतावं लागलं. धावसंख्या धावफलकावरती एकही लागली नाहीये आणि दोन फलंदाज मात्र आता पवेलियन मध्ये परतलेत. थोडीशी नाजूक अवस्था आपल्याला मोरिया 11 पलसपे टीमची चेसिंग करताना पाहायला मिळाली आहे. 45 धावसंख्येचं टार्गेट 30 बॉल वरती आपण पाहतोय, जिथे 9.00च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये जिथे जास्त धावा पाहायला मिळतात. ओ पहिलाच बॉल, वॉटर स्ट्रोक, स्लॉग स्वीप, जसं काय पवेलियन मधून सेट होऊन आला फलंदाज. पहिल्याच बॉल वरती अगदी अनुभव आणि ब्रँडेड षटकार होतोय तो राजू ठाणगेच्या बॅट मधून. फलंदाज राजू ठाणगेच्या बॅट मधून पाहिलाय. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. अगदी जुना जाणता खेळाडू आहे. आपण बऱ्याचशा मैदानावरती या खेळाडूची बॅटिंग पाहिली आहे. बऱ्याचदा याच फलंदाजाला आपण ओपन करताना पाहिलंय, परंतु सध्याच्या स्थितीला थोडासा 4-5 नंबरवरती हा फलंदाज येत असतो. परंतु पहिल्या बॉलवरती अफलातून षटकार. हो, दुसरा बॉल हलक्यात ड्राईव्ह केला. रक्षात्मक पवित्रा या बॉलवरती अजमावला जातोय. अगदी सन्मान दिला या चेंडूला. एक षटकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट मैदानावरती पाहायला मिळाली आहे आणि संघाच्या धावा एक सिंगलच्या मदतीने
7 धावा धावफलकावरती. राहुल बैकर आणखीन एक विस्फोटक फलंदाज आता ऑन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. 5वा चेंडू ओमकार चव्हाण. पहिलाच बॉल यावेळेला चांगला फटका, लॉफ्टेड फटका, मिड ऑनच्या वरून लॉंग ऑनच्या पलीकडे. चेंडू मात्र जाईल सीमा पार, येईल चौकार. दोन चेंडू, एकही धाव नव्हती, 2 फलंदाज बाद झाले होते, परंतु कुठलाही प्रेशर दबाव नाहीये या खेळाडूंवरती. अगदी हीच तर खासियत आहे मोरया 11 पलसपी टीमची. त्यांची बॅटिंग लाईनअप भरपूर मोठी आहे. 7-8 नंबर पर्यंत चांगले चांगले फलंदाज आपण मैदानावरती पाहत असतो. म्हणूनच 2 विकेट गेल्यानंतर कुठलाही प्रेशरचा दबाव, कुठल्याही प्रकारचा प्रेशर नाहीये. आपण लगेच विस्फोटक फलंदाजी पाहतोय. ओ फुलटॉस बॉल, ऑन साइडला तडाखा पाहायला मिळालाय, स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे. राहुल बैकरच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा खोदून काढल्यात. पहिल्याच बॉलवरती आपण फलंदाज राजूच्या बॅटमधून षटकार पाहिला. त्यानंतर त्यानं सिंगल धाव काढून मात्र राहुलला स्ट्राईक एंड वरती आणलं. राहुलनं पहिल्या बॉलवरती चौकार आणि दुसऱ्या बॉलवरती षटकार लगावलाय. लोअर फुल टॉस होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून निर्धाव चेंडूची सांगता. स्लॉक स्वीपच्या माध्यमातून हा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न फलंदाज राजू ठाणगे या खेळाडूचा होता. पहिला चेंडू मात्र डॉट होता. दुसऱ्या षटकासाठी ऐरोली कोलीवाडा टीम कडून गोलंदाज राज हा गोलंदाजीच्या मार्क वरती राईट आर्म राऊंड द विकेट न. दुसरा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसल्यासारखा वाटतोय. फिल्डर डाऊन दी बॉल, परंतु चूक झाली आहे. कदाचित जजमेंट आणि तालमेल नव्हतं फिल्डिंग मध्ये आणि त्याचा मिळाला हा चौकार. चौकार आलाय, अगदी मिसफिल्डचा चौकार आपण पाहिला सूर्यवंशी या खेळाडूकडून. हा चेंडू फक्त हलक्या त्यांना ड्राईव्ह पाहायला मिळालाय. सेन्सिबल हाताने हा चेंडू खेळून काढलाय. फक्त एक सिंगल, आणि हीच खऱ्या अर्थानं एक मोठ्या खेळाडूची ओळख आहे. चौकार मोठा फटका आल्यानंतर दुसरा चेंडू लगेच हलक्या हाताने ड्राईव्ह करून फक्त चेंडूला सन्मान देऊन स्ट्राईक रोटेट केली जाते. सिंगल रन मिळेल. सिंगलच्या मदतीने मोरया पलसपे संघ पोहोचला तो 22 या आकड्यावरती. उर्वरित बॉलवरती आणखीन 23 धावसंख्येची गरज. राहुल आहे स्ट्राईक एंडला. हा देखील ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु फिल्डिंग चांगली झाली आहे. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने फिल्डर आपण तैनात पाहतोय. निर्धाव चेंडू मात्र आलाय. या ओव्हरचा विचार केला गेला तर राजची चांगली गोलंदाजी. चौकार खाल्लाय, परंतु 4 बॉलवरती अवघ्या 5 धावा खर्च केल्यात. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट न हा चेंडू. भरपूर वेळ होता. पुलचा फटका. पुल इज नाव सक्सेसफुल. आणखीन एक तडाखा पाहायला मिळाला राहुलच्या बॅटमधून षटकार.
पूर्णपणे आक्रमण मैदानावरती चालू आहे. कुठल्याच प्रकारे गोलंदाजांना सेट होण्याची संधी मात्र दिली जात नाहीये. 4 बॉलवरती चांगली गोलंदाजी मी म्हटलं, परंतु त्यानंतर लगेच राहुल बैकरच्या बॅटमधून आपण षटकार पाहिलाय. टोटल धावसंख्या पोहोचली ती 28 वरती. या षटकातील हा शेवटचा बॉल. सुरेख चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. बॉलला फक्त सरळ बॅटने खेळून काढला. लॉंग ऑन कडे सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती 29 वरती. 2 विकेट गेल्यात. 29 धावा मोरिया 11 पलसपे टीमच्या धावफलकावरती लागल्यात. जिथे विजयासाठी गरज होती ती 28 पाहिजे होते, आता पाहिजे 16. आणि उर्वरित आता 18 चेंडू बाकी आहेत आणि फक्त 16 धावसंख्येची गरज. लेफ्ट आर्म गोलंदाज अजित होतोय गोलंदाजीच्या मार्कवरती तिसऱ्या षटकासाठी. अगदी 2 उजव्या हाताचे गोलंदाज आपण ऐरोली कोलीवाडा टीम कडून मैदानात पाहिलेत. दोन्ही गोलंदाजावरती आक्रमण झालंय. आता डावकुरे हाताचा गोलंदाज या मैदानावरती काय चमत्कार करेल का? कारण 18 चेंडू आणि 16 ची गरज. पहिला स्विच हिट, वॉटर स्ट्रोक, जमिनी लगतचा फटका, पॅरल स्ट्रोक आपण पाहिलाय. अवसम फटका, बॉल मात्र सीमा रेषा पलीकडे. षटकार. डावकुरे हाताच्या गोलंदाजाला ओळखून स्विच हिट घेतलाय. परत एकदा स्विच हिट. यावेळेस मात्र एक टप्पा, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकारानंतर येतो हा चौकार. पूर्णपणे मॅचची हवा या ठिकाणी राहुलच्या माध्यमातून काढली जाते. 6 धावसंख्येची अजून गरज आहे. उर्वरित चेंडू 16 बाकी आहेत आणि फक्त 6 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. अगदी एकतर्फी लढत, 1 साइडेड मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी थोडीशी खराब ऐरोली कोलीवाडा टीमच्या माध्यमातून. पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक सलग तिसरा रिव्हर्सचा फटका आपण पाहतोय. यावेळेला मिळेल ती एक सिंगल रन फक्त या चेंडूवरती. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या पोहोचली ती 40 या धावसंख्येवरती आणि उर्वरित आता 5 धावसंख्येची गरज. ऑन स्ट्राइक एंड वरती राजू ठाणगे या खेळाडूला आपण पाहता. फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरलेग क्षेत्राकडे जात असताना मिळेल ती एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती 41 वरती आणि उर्वरित आता 4 धावसंख्येची गरज. चार धावसंख्येची गरज आहे. एकतर्फी लढत पाहायला मिळाली आहे. रिव्हर्सचा फटका आणि रिव्हर्सच्या फटक्यानं षटकारानं सामना मात्र धोनी स्टाईलनं फिनिश केलाय. तो फलंदाज राहुल बैकरनं वॉट बॅटिंग. सामना मात्र जिंकलाय तो मोरिया 11 पलसपे संघानं. आणि निश्चितच या स्पर्धेसाठी ऐरोली कोलीवाडा संघ आपण दाखल झालात. हार्ड लक असेल, परंतु नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट टुर्नामेंटसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. जाताना आपण सावकाश जा आणि त्यानंतर पुढची लढत पाहायला मिळेल विनर. अर्थातच ज्या टीमने पहिला सामना जिंकलाय. थँक्यू डिझे. पहिला सामना ज्या टीमने जिंकलाय तो श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली आणि त्यांच्यानंतर हा सामना ज्या टीमने जिंकलाय तो मोरिया 11 पलसपे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेच या. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण लगेच खेळवणार आहोत.